अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं राजगडाला तोरण बांधलं. मर्द मावळाचा बसलेला तो माझा मावळा कसा होता? कसा कसा? सह्याद्रीचे पुत्र मावळे आए सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शिव बखातर वाहती प्राण शिव बखातर वाहती प्राण शिव बखातर 16 वर्षाचा होता बहादर असा शिर छत्रपती हलदारजी असा शिर छत्रपती हलदारजी असा शिर छत्रपती हलदारजी असा शिर छत्रपती हलदारजी. आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं तबकात मांडलेला पैदेचा विडा उचलला आणि गर्जना केली. हा 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 हा. मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा जिंदा या मुर्दा. आणि मग खान निघाला मजल न मजल करत. खान तुळजापुरात आला आणि त्या तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला. खानानं तुळजापूर सोडलं. खान पंढरपुरात आला. खानानं पंढरपूर सोडलं. खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी. पण तिकडे गडावर मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतात की जगदंबे दे स्वामिनी बळ दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे लेकरू भाव हकेला. आई भवानी बळदे त्याला जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो. त्या क्रूर खानाच्या भेटीस माझं बाळ जातंय जगदंबे. त्या बाळाला यश दे. आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी. त्या क्रूर खानाची आणि माझ्या राजाची भेट झाली. ती कशी बरं? कशी कशी? आलिंगन दिलं राजाला आलिंगन दिलं राजाला कपटानं दाभिमानाला परकट्यारीच तन केला पाठीवर घाव घातला. राजानं नाव ओळखला वाघ नख्यानं त्याला मारला पाडले त्याच्या उदराला कोथळा बाहेर काढला. दगकीय म्हणून खान तो सोडी दगा दगा दगकीय म्हणून खान तो सोडी प्राणाला जी सोडी प्राणाला जी जी सोडी प्राणाला जी जाणून अशा समयाला सयक बंड त्याच बघताला शुभवटी वार करण्याला रोखून हात उचलला. शिवबान वार झेलला होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी जी प्राण वाचला जी प्राण वाचला जी 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 जी.